3-4 माध्यम, म्हणजे एक नाटक, दुसरं मालिका, तिसरं जाहिरात आणि चौथं सिनेमा. भले ह्याची जातकुळ एकच असली, गोंधळ काय असतो, जातकुळ एक म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, मी ढोबळ मानणे बीडचं आहे म्हणून मी एक उदाहरण देतो तुम्हाला. ढोबळ मानाने मी जर वर्गवारी कर म्हणलं तर मी ढोबळ म्हणणं वर्गवारी कशी करेल. नाटक म्हणजे दूध आहे, मालिका म्हणजे दही, लोणी म्हणजे जाहिरात आहे आणि तूप म्हणजे सिनेमा आहे. हे सगळं एकच आहे बघ. चारी याच्यामध्ये स्क्रिप्ट असते, आर्टिस्ट असतात, दिग्दर्शन असतं, अभिनय असतो, कॅमेरा असतो. लोकांना हा गोंधळ कळत नाही. नाटक ही जिवंत कला आहे ज्यामध्ये तुम्ही आहे तेवढेच दिसतात आणि सिनेमात लार्जन दॅन आहे त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे दिसतात. तर माध्यम तिन्ही वेगवेगळे आहेत. तुम्ही जर मालिकामध्ये, नाटकामध्ये इकडे एवढं ओव्हर ऍक्टिंग करतायत का, तर शेवटच्या प्रेक्षकाला तुझा हात ते एक्सप्रेशन कळले पाहिजे. बरोबर आहे. मालिका छोटा कॅमेरा आहे, क्लोज जास्त हे करतात, ते म्हणतात इकडे हे चालणार नाही, तर इकडे एवढं चालणार, इकडे कॅमेराच बाहेर जाणार. आणि सिनेमात इकडे, तर हे नटनी हे फरक ऍक्टिंग मधला कळला पाहिजे ना. बरोबर आहे. तसं लिखाणात सुद्धा आहे. नाटक काय आहे, भावना प्रधान आहे. तिथे शब्दांना जास्त महत्व आहे, संवादाला जास्त महत्व आहे.